नमस्कार. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 5 मिनिटात ही घावणं तयार होतात. तर तुम्ही हे लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये आपले जे वयोवृद्ध आजी आजोबा असतात त्यांना नीट चावता येत नाही, तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता. ते आरामातही खाऊ शकतात. तर कोकणामध्ये आगरी कोळी पद्धतीनं अशी अंड्यांची घावणं बनवली जातात. तर त्यासाठी मी इथं 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे. हळद ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलीत तरीसुद्धा चालेल. आणि 2 अंडी इथं फोडून घातलेली आहेत. आणि अंडी मी इथं 2 घेतलीत, पण तुम्ही 2पेक्षा जास्त घातलीत तरीसुद्धा चालेल. जेवढी अंडी जास्त असतात तेवढी त्या घावण्यांना चव छान येते. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्यामध्ये आपण 3 ते 4 चमच साखर घालायची. साखरसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. नाही घातली तरीसुद्धा चालेल. पण जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही नक्की साखर घाला. कारण लहान मुलांना थोडंसं गोडट असेल तर ते जास्त आवडतं आणि आवडीने खातील. त्यामुळं साखर घाला. आता ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला एकदम पातळ असं मिश्रण तयार करायचं आहे. तर भांडं मी आता इथं मोठं घेतलेलं आहे. तर मिश्रणातल्या सगळ्या गुठल्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. एकही गुठली ठेवायची नाही आणि असं एकदम पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं. म्हणजे हे बघा, पळीवर अशा प्रकारे एकदम पातळ असा कोट बसेल असं मिश्रण तयार करून घ्यायचं. जेवढं मिश्रण आपलं पातळ असेल तेवढे घावण आपले पातळ होतात. जर मिश्रण जाड असेल तर घावण जाड होतात. त्यामुळे मिश्रण पातळच ठेवायचं. आता गॅसवर आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे. तवा मोठ्या गॅसवरच गरम करायचा आणि घावण आपल्याला मोठ्या गॅसवरच बनवायचे आहेत. तवा जर थंड असेल, व्यवस्थित गरम झाला नाही तर आपल्या घावण्यांना जाळी पडत नाही. त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे घावण भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तेल लावण्यासाठी मी इथं अर्धा कांदा कापून घेतलेला आहे. त्यामध्ये एखादी सुरी किंवा काटा चमचा वगैरे काय असेल तर तो ह्यामध्ये टोचून घ्यायचा, म्हणजे तेल लावणं सोपं पडेल. आणि हे बघा, प्रत्येक वेळी घावण टाकत असताना पीठ चांगलं ढवळून घ्यायचं. म्हणजे तांदळाचं जे पीठ असतं ते खाली तळाला जाऊन बसतं. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण तव्यावर घावण घालायचं. तुमच्याकडे जर कोणतं फुलपात्र असेल किंवा अशी खोलगट पळी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही घावण घालू शकता. तव्यामध्ये सगळीकडून आपल्याला असं पीठ पसरवून घ्यायचं आहे, घालून घ्यायचं आहे. तर जिथं जिथं आपल्याला मोकळी जागा दिसते तर तिथं सगळीकडं आपल्याला पीठ घालून घ्यायचं, म्हणजे आपला व्यवस्थित गोल असं घावण तयार होतं. आणि तवा जर आपला मोठा असेल तर गॅसची ज्योत सगळीकडे लागत नाही. त्यामुळं कडाकडांना असं साईडला आपलं घावण कच्चं राहू शकतं. त्यामुळं असं तवा सगळीकडून फिरवून घ्यायचा, म्हणजे अगदी साईडनंसुद्धा आपलं घावण चांगलं शिजलं जाईल आणि तव्याला चिकटणार नाही. त्यामुळे सगळीकडून असं फिरून फिरून घ्यायचा. आणि घावणच्या साईडच्या कडा थोड्याशा अशा वर उचलल्या गेलेल्या दिसल्या तर समजायचं की आपलं घावण शिजलेलं आहे. त्यानंतर उलथण्यानं हलक्या हातानं पहिल्या कडांना असं सोडवून घ्यायचं. कडा व्यवस्थित सोडवून घेतल्या की आपल्याला घावण पलटायला अगदी सोपं जातं आणि आपलं घावण अजिबात तुटणार नाही. तर हे बघा, अगदी सहजपणे आपण घावण उलटलं जातं. तर बघा, किती छान अशी जाळीदार आपलं घावण तयार झालं आहे. तर एका साईडनं शिजण्यासाठी अर्धा मिनिट वेळ लागतो, म्हणजे 30 ते 35 सेकंद एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तेवढाच वेळ लागतो. तर घावण तव्यावर घातल्यानंतर तुम्ही त्यावर झाकण ठेवू नका. जर झाकण ठेवलं तर त्याची वाफ आतल्या आत राहून घावण असं थोडंसं असं चिकट तयार होतं, चिपचिपीत असं होतं.
तर त्यामुळं झाकण ठेवायचं नाही, असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपलं घावण शिजून झालेलं आहे. तर हे बघा किती छान असं मऊ लुसलुशीत जाळीदार असं आपलं घावण तयार झालं आहे. तर पुन्हा आपण दुसरं एक घावण करून बघूया. तर प्रत्येक वेळी तव्याला अशा प्रकारे कांद्यानं तेल लावून घ्यायचं. तेल थोडंसं जास्त लावायचं, म्हणजे आपलं घावण तव्याला चिकटत नाही. तर हे बघा, मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी प्रत्येक घावण आपल्याला घालायचं असेल तर त्यावेळी अशा प्रकारे पीठ हलवून घ्यायचं पूर्ण तळापासून. कारण तांदळाचं पीठ हे खाली तळाला जाऊन बसतं आणि फक्त पाणी पाणीच असं वर राहतं. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपल्याला पीठ असं ढवळून घ्यायचं आहे आणि घावण तव्यावर घालायचे आहेत. तर सगळीकडून पीठ असं घालून घ्यायचं, पसरवून. जिथे जिथे कुठं आपल्याला रिकामं दिसेल तिथं पीठ घालून घ्यायचं. आणि जास्तीचं कुठं पीठ असेल तर ते तवा थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे तिथं पीठ पसरलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं पीठ घालून घ्यायचं. तर हे घावण बनवायला अगदी सोपे आहेत, सहज कोणीही बनवू शकतो. तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे घावण कसे झालेत आणि तुमच्या घरातल्यांना आवडलेत की नाही. आमच्या घरात तर हे सगळ्यांना आवडतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्याच्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच हे घावण आमच्या घरात बनले जातात. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि मला सांगा की तुमचे घावण कसे झाले होते. बाहेर खूप जोरात पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळं आवाजामध्ये पावसाचा थोडासा खरखर असा आवाज येत असेल तर थोडंसं समजून घ्या. पण सध्या खूप जोरात पाऊस चालू आहे इकडे. तर हे बघा, एका साईडनं आपला घावण तर शिजून झालेला आहे. तर पहिला अशा एकदम कडा सोडून घ्यायच्या आपण एकदम हलक्या हातानं आणि नंतर घावण पलटी करायचा. हे बघा, आपला दुसरा घावणसुद्धा किती छान जाळीदार असा तयार झाला आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत असे आपले घावण तयार होतात. अगदी संध्याकाळपर्यंत असेच मऊ राहतात घावण. तर इथे मी सगळे घावण बनवून घेतलेले आहेत. 1 कप पिठाच्या प्रमाणामध्ये 8 ते 9 घावण आपले तयार होतात. तर हे बघा, अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार, अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे आपले घावण बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.